पौर्णिमा किचन मध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे डाळ खिचडी। त्यासाठी घेतलेले साहित्य: तांदूळ घेतलेले आहे 3 वाट्या, मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी, तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी, मसूरची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 3 बारीक कट करून, एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, टमाटर घेतलेला आहे बारीक चिरून, लसूण आणि अद्रकची पेस्ट घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे कट करून आणि कढीपत्ता घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेला आहे छोटा अर्धा चम्मच, हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच, जिरं पण अर्धा चम्मच घेतलेला आहे आणि मोहरी अर्धा चम्मच घेतलेली आहे। मी 2 पळी तेल घेते। आता तेल मी चांगलं गरम होऊ देते। तेल गरम झालेलं आहे। मी आता मोहरी टाकते। मस्त तडतड आवाज येतोय। आता मी जिरे टाकते, अद्रकची आणि लसूणची पेस्ट टाकते, कढीपत्ता टाकते, कांदा आणि टमाटर टाकून घेते। आता मी थोडं मऊ होऊ देते, 2 मिनिटं असंच मिक्स करते। आता मस्त मऊ झालेला आहे। लाल मिरची आणि हळद टाकते, कोथिंबीर टाकते। आता मी पाणी टाकते, 2 ग्लास पाणी टाकते, मीठ टाकते चवीनुसार। खिचडी चांगली मऊ होण्यासाठी पाणी मला थोडं कमी वाटते, ते मी अर्धा ग्लास परत पाणी टाकते। उकळी येईपर्यंत मी तांदूळ आणि डाळ धुवून घेते। उकळी आलेली आहे। मी आता याच्यात तांदूळ आणि डाळ टाकते। आता मी 2 शिट्टे होऊ देते। मी आता कुकर लावून घेते। 2 शिट्टे झालेले आहे आणि कुकर पण मस्त गार झालेला आहे। मी आता खोलते। आपली डाळ खिचडी तयार आहे। मी आता ताटात दाखवते। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा।